तर आता ही आहे गाईज आमची अनप्लॅन्ड लोणावळा ट्रिप। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। तर सकाळ सकाळ मस्त वातावरण झालेलं आहे, पाऊस पडलेला आहे आणि आता पाऊस ऑलमोस्ट गेलेला आहे, रिमझिम थोडा थोडा पडत आहे। तर बाहेरचं वातावरण खूप मस्त झालेलं आहे, थंड थंड। नाश्त्याला मस्त पोहे केलेले आहेत। सो गाईज आज आहे सुट्टी, तर नाश्ता करता करता आमचा डिस्कस झाला की कुठे जायचं। तर आज मस्त पाऊस पडत आहे, तर असंच बाईकवर फिरायचं। तर बघूया कुठे जायचं असं फिक्स झालं आहे, बाईकवर फिरायचा प्लॅन झाला आहे फक्त। झालं तयार, स्वप्नाली पण झालेली आहे तयार। आता निघत आहोत, कुठे जातो काय माहीत नाही। झालेलं आहे रेनकोट घालून, एकदम प्रिटी प्रिटी, एकदम प्रिटी। तर आता चल, नको लाजू, चल। परत ट्राय करणार आहे, काय ठेवू? पेमेंट करायच्या म्हणजे पेट्रोल भरायच्या आधी ऑनलाईन करायचं नको ताई, चालू केलं कॅश जा का? तो कंपनीला पेमेंट करतो। सो गाईज आता आम्ही आहोत ओल्ड पुणे हायवेला। जस्ट आम्ही पेट्रोल भरला, हवा भरली आणि ही ट्रॅफिक काय लागलेली आहे, नेहमीची ट्रॅफिक झालेली आहे। बघता बघता आम्ही आमच्या प्री वेडिंगच्या शूटच्या जागेवर आलो। तुम्ही पाठी बघू शकता किती मोठा शंकराचा स्टॅच्यू आहे, इथे पण आपण काहीतरी येऊ आणि पुढे जायचं आहे नाडल। आणि हा मस्त निसर्ग आणि पाऊस पडत आहे। आता बघता आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलेलो आहोत। मग आता पुढे लोणावळ्यात जायचं काय स्वप्नाली? तर हो, जायचा। तर गाईज आज संडे असल्यामुळे पूर्ण पब्लिक लोणावळ्याला निघाले। बघू शकता तुम्ही ब्रिजवरती पूर्ण गर्दी आहे, सगळीकडे फोटोग्राफी चाललेली आहे। रिमझिम असा पाऊस, थंड वातावरण आणि सगळीकडे धुका धुका, राईड करायला एक नंबर मध्ये। सो गाईज समोर फॉग बघा किती मस्त आलेला आहे आणि आज गर्दी खूप आहे। का असल्या पावसामध्ये भजी खायची मजाच वेगळी आहे। एक विलेन आणि चालता चालता बोलते की एक विलन मधला रितेश देशमुख कसा रेनकोट घालून येतो, तशी रेनकोट घालून आले ना। आता आलेलो मंकी पॉईंटला आणि हा तुम्ही बघू शकता समोर पूर्ण धुका धुका झालेला आहे आणि तिथे नदी आहे की वॉटरफॉल माहीत नाही, जी 12ही महिने चालू असते त्या साईडला। आता आमचं डिस्कशन चाललेलं आहे की आमचं ऑनलाईन काहीच चालत नाही आता। स्वप्नालीचा बँक अकाउंटही नाही चालत, नशीब माझा चालतोय। आम्ही जेव्हा तुम्ही कधी याल तर कॅश पण कॅरी करा, आम्ही सुद्धा कॅश कॅरी केली होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं। समोर बघा धबधबा लागलेला आहे, ब्रिजमधनं पाणी पडतं आणि लोक मज्जा घेत आहेत त्या धबधब्याची। तर गाईज आता आपण आलेलो आहोत हॉन्टेड हाऊससाठी आयशा विलामध्ये। तर हा समोर तुम्हाला दिसतोय पूर्ण हॉन्टेड हाऊस म्हणून जाणला जातो लोणावळ्यामधला। आणि गाईज ब्रिजच्या पिलरला मस्त देवी देवतांचे फोटोज आहेत, त्याची पेंटिंग केलेली आहे। आज संडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे, बाईक्स तर निघतात पण कारसाठी खूप प्रॉब्लेम आहे। आणि फायनली आम्ही आता पोहोचलोत लोणावळ्यामध्ये। हे जे काही समोर लावलेलं आहे स्कूटीला पावसापासून वाचण्यासाठी प्रोटेक्शन, आय डोंट नो सेफ आहे की नाही, पण पाऊस आतमध्ये अजिबात येत नाही। तर गाईज आता आपण पोहोचलो आहोत लोणावळा लेकचे, समोर आहे लोणावळा लेक।
अशी पिशवी घालणार, कारण की आमच्याकडे आता मोबाईल ठेवायलाही नव्हता कवर. आता इथेच रस्त्यामध्ये मोबाईलचा कवर घेतला आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे पावसाळ्यात तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर हा आता मोबाईल गेला आहे कवरमध्ये आणि आम्ही आता मॅप वगैरे सगळं काय बघू शकतो याच्यामध्ये. ॲक्च्युली ना खूप पाऊस पडत आहे, त्यामुळं व्ह्यू आहेत ना त्यात धुका आलेला आहे, त्यामुळे व्ह्यू एवढे दिसत नाही आहेत. तर नेक्स्ट टाईम आम्ही कधी येऊ लोणावल्यामध्ये, ही अनप्लॅन्ड होती. नेक्स्ट टाईम कधी येऊ तेव्हा विंटरच्या टायमाला येऊ, म्हणजे सगळा दिसेल. सो गाईज, बाजूला आहे लोणावळा लेक आणि समोरच्या डोंगरावर तुम्ही बघू शकता 4-5 वॉटरफॉल आहेत. तर तिथे सगळीकडे लोक एन्जॉय करत आहेत. तर आपण पण पहिले वॉटरफॉलला जाणार. सो गाईज, आता आम्ही आलो लोणावळा लेकच्या इथे आणि समोर मस्त वॉटरफॉल आहेत, भरपूर वॉटरफॉल आहेत. तो पाठी आहे वॉटरफॉल, पण आम्ही काय जाणार नाही वॉटरफॉलमध्ये. तर आता लेकची तर जाणार आहोत बस. त्यानंतर आम्ही जेवणार आणि निघणार. तर आता आम्ही चाललो जेवायला. भूक लागली नाही लागली? हां, भजी खूप जास्त खाल्ली हिने, माझ्यापेक्षा जास्त खाल्ली ना, त्यामुळे हिला भूक नाही लागली. समोर आहे लोणावळा लेक आणि पूर्ण फॉगी वेदर असल्यामुळे सगळीकडे फॉगच फॉग आहे. समोर तुम्ही बघू शकता. सो गाईज, आता आम्ही जस्ट आलेलो हॉटेल 712ला. आता इथं आम्ही जेवणार. ॲक्च्युली हॉटेल 712 आपल्या पनवेलमध्ये पण आहे. तर आता इथं टेस्ट करू कशी टेस्ट आहे इथल्या जेवणाची, आणि तिकडची पण करू. मग दोन्ही तुम्हाला कंपॅरिझन व्हिडिओ पण येईल. तर गाईज, इथं तुम्ही बघू शकता पूर्ण गावासारखी हे आहे, पूर्ण गावासारखं सेटअप केलेलं आहे आतला इंटिरियरपासून सगळं. तर आधी पहिले आपल्याला इथे कूपन घ्यायला लागतो जेवणाचा. सो गाईज, आम्ही स्पेशल 712 थाली ऑर्डर दिलेली आहे आणि एक प्लेट एक्स्ट्रासाठी 80 रुपीज एक्स्ट्रा घेतात इथे शेअरिंगसाठी. हां, सॉरी. आणि इथे जर तुम्ही शेअरिंग घेत असाल प्लेट तर 80 रुपीज एक्स्ट्रा द्यायला लागते, म्हणजे रस्सा अनलिमिटेड भेटतो. ॲक्च्युली काही समोर जो आहे तो समोर खाली बसून खायचं आहे, पण आमचे कपडे ओळे असल्यामुळं आम्हाला वरती बसायला लागलं. ॲक्च्युली खालीच बसत होता. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता थालीमध्ये काळा चिकन आहे, खरडा चिकन आहे, तांबडा पांढरा रस्सा आणि 2 भाकऱ्या आहेत, एक ज्वारीची आणि एक नाचणीची. तर गाईस, आता आलेला इंद्रायणी राईस. ॲक्च्युली जर तुम्ही शेअरिंग घेत असाल तर तुम्हाला एकच प्लेट भेटते. जर तुम्ही सिंगल प्लेट घेतली तर तुम्हाला अनलिमिटेड भेटेल. नलिनी खूप खाल्लेलं आहे. मस्ती करतोय. ॲक्च्युली हा एवढा जात नाही पण टेस्टी आहे. सो गाईज, जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. स्वप्नाली, जेवण कसं होतं इथलं? छान होतं सर. ॲक्च्युली स्वप्नालीने गुगलवरती रिव्ह्यू बघितले होते, तर रिव्ह्यू एवढे ठीकठाक नाही पण जेवण छान आहे. सो गाईज, आता आम्ही आलेलो मॅप्रोमध्ये आणि इथे खूपच गर्दी आहे मॅप्रोमध्ये आज. ॲक्च्युली वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. ॲक्च्युली चॉकलेट्स बघून मला आली बालीची आठवण, पण बालीला एवढी चॉकलेट होते, ते खूप मोठे मोठे आहेत. आणि स्वप्नालीने घेतलेलं आहे पानवाला चॉकलेट. कुठला चांगला आहे? डेट? हां, डेट
चांगला आहे स्वप्नालीसाठी, पण माझ्यासाठी दोन्ही चांगले आहेत. तर स्वप्नालीला बोल मी पिझ्झा सॉस घे, त्यात बोलते बनव. सांग रेसिपी सांग काय 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 मगाशी सांगितलं ते सांग. टॅमॅटो, लाल मिरची, लसूण. हा दाखवा. थोड्या वेळाने ये माझ्याकडे, मी परत देते तुला दुसरा डबा एखादा सॅम्पल भराय. अबे इथंच आहे. अबा बघ चिली. आणि गाईस त्या साईडला एक कॅफे, पण आम्ही कॅफेमध्ये नाही जाणार आहोत. तर हां आणि इथे हा कॅफे आत्ता बांधला वाटतं मला. तर इथे सुद्धा आहे कॅफे आणि पार्टीसुद्धा आहे. तर आता आम्ही थोडेसे आम्हाला जे वस्तू पाहिजे होते ते घेतले आणि आता मी निघत आहोत इथून. गाईस तुम्ही समोर बघू शकता पूर्ण फॉग आलेला आता पावसामुळे. पुढचा काय एवढा दिसत नाहीये, पूर्ण फॉगी वेदर झालेला आता पावसामुळे. सो गाईस आता आम्ही आलो सनसेट पॉईंटला. सनसेट तर काय दिसणार नाही कारण की पूर्ण फॉग आहे. सनसेटपेक्षा ह्या स्पॉटवरती रात्री जो डान्स करायची मजा आहे ती एक अनदर लेवलला आहे. आम्ही जेव्हा कॉलेजला असताना आम्ही यायचो इथे रात्री आणि इथे डान्स करायचो. एक नंबर वेगळीच मजा आहे ती. आम्ही जस्ट पोचलेलो आहोत. दोघंही खूप गारटलेलो आहोत खूप. काहीच आल्या जो गरम पाण्याने आंघोळ करून झोपलो आहे ना तो आत्ता उठलो आहे. लिटरली आता 8 वाजलेले आहेत. काय झोप लागले, एक नंबर झोप लागले. आता तर पुढे काय व्लॉग करणार नाही. तर आय होप सो तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा व्लॉग कसा झाला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब कराल आपली फॅमिली मोठी होईल आणि तुम्हाला मी असाच व्लॉग देत राहीन चांगले. तर आय होप सो तुम्ही कराल. तर व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.